कार्यक्रमाला उपस्थित असते आयुष्यमानजी प्रबोधजी साठे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. लोकशाहीचे प्रणेते, मानवतेचे भाष्यकार भगवान गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, या देशाचा लाडका राजा छत्रपती शाहू महाराज, वैश्विक प्रणेते, महामानव, राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांती रक्षक लहुजी वस्ताद, मुक्ता साळवे, माता जिजाऊ, भीमाई रामाई, राजमाता अहिल्याबाई होळकर, या विचारांना, या संस्कारांना, या आदर्शांना, या महामानवांना पहिल्यांदा अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी भारत रत्न मुळीच म्हणणार नाही. आम्ही ज्या महापुरुषांची जयंती करतो आहे त्या महापुरुषांना नक्की म्हणायचं काय? आमच्या महापुरुषांना सारं जे कोणत्या नावानं काय म्हणताय याची आम्हाला जाणीव आणि थोडी तरी कल्पना असावी. कारण भारत रत्न या पदवीमुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव मुळीच झाला नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वामुळे भारत रत्न या पदवीचाच गौरव झाला आहे. भारत रत्न या पदवीचाच गौरव झाला. अरे 2017ला संयुक्त राष्ट्र संघटनेनं सर्व जगांना मान्यता दिली आणि भारतातला राष्ट्रपुरुष, भारतातला राष्ट्रनिर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संयुक्त राष्ट्र संघटनेनं आणि साऱ्या जगानं वैश्विक प्रणेते म्हणून मान्यता दिलेली आहे. वैश्विक प्रणेते म्हणून कुठं बसलाय भारत रत्न घेऊन? जगाचे प्रणेते, विश्वाचे प्रणेते, जगाचे आणि वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मी मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतोय. या विचारपीठावरील हे बहुजन पीठ आहे, हे व्यासपीठ नाही. प्रस्थापिताच्या हिताचं जे बोललं जातं, ते केलं जातं, त्याला व्यासपीठ म्हणतात. आम्हाला कशाला काय म्हणायचं याचं बी आम्हाला भान नाही. हे बहुजन पीठ आहे, हे शिवपीठ आहे, हे फुले पीठ आहे, हे भीमपीठ आहे, हे धम्मपीठ आहे, हे बहुजन विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर विद्यार्थी आणि तरुण मित्रांनो, मी मगाशी मला काळीज भरून आनंद झाला. इथं महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये मला छत्रपती शिवाजी महाराज भेटले, मला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भेटल्या, मला महामानव डॉक्टर बाबासाहेब, मला छत्रपती शाहू महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर, हे सर्व महापुरुष हे मला या विद्यार्थ्यांच्या, या तरुणांच्या वेशभूषेमध्ये मी भेटला आणि त्याच्यामध्ये फोटो काढत असताना मला खरंच आनंद झाला. पण फोटो काढायच्या नादात मागे कधी गेलो कळलंच नाही. तुमच्या समोर जी प्रबुद्ध साठे उभा आहे बोलायला, हा नक्की कोण आहे आणि ह्याला का भोसले साहेबांनी इथं याला का बोलवलंय? तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी नुसता वक्ता नाही, मी फक्त बोलगेवढा व्यावसायिक वक्ता नाही. मला लोकांच्या टाळ्याची गरज नाही, महापुरुषांच्या विचाराच्या क्रांतीची हळी देणारे माणसं मला श्रोता हवाय, त्याच्यासाठी मी बोलणार आहे. लक्षात वक्ता नाही, वक्ता कधीच क्रांती करत नाही. काय विचारवंत मी कधी क्रांती करत नाही, साहित्यिक लेखक कधी क्रांती करत नाही आणि पुढारी तर कधीच क्रांती करत नाही. लोकांना बरं बोलल्यानं खरं वाटतं, पण खरं बोलल्यानं बरं वाटत नाही. ही आजच्या समाजाची सगळ्यात मोठी समस्या आहे. काय बोलावं कळत नाही.
वक्ता ज्या वेळेला क्रांती आपल्यामध्ये, मला सांगा सगळ्यात जास्त वक्ते कुठे आहेत? जगताप साहेब सगळ्यात जास्त वक्ते ते आंबेडकरी चळवळीत आहेत का नाही? देशात, महाराष्ट्राचं नाही सांगत मी, देशाचं म्हणतोय मी. सगळ्यात जास्त वक्ते जर कुठं असेल तर ते आंबेडकरी चळवळीमध्ये आहे. आणि सगळ्यात जास्त विचारवंत कुठं असेल तेही आंबेडकरी चळवळीत आहे. सगळ्यात जास्त लेखक साहित्य कुठं असेल तेही आंबेडकरी चळवळीत आहे. आणि सगळ्यात जास्त पुढारी कुठं आहेत? घराघरीच्या, तेही आंबेडकरी चळवळीत आहे. सगळ्यात जास्त आमच्यात आहे, पण तटलंय कुठं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा माणूस समाजाने प्रबुद्ध भारत का निर्माण झाला नाही, कशात तटलंय, काय अडचण आहे, याचा विचार करण्यासाठी ही जयंती आहे. लक्षात ठेवा. मी वक्ता बोलत असताना वक्ता असतो, खाली गेल्यानंतर मी धम्मप्रचारक असतो. कोण आहे मी? येत्या 6 महिन्यानंतर, मगाशी मला फोटो काढताना कधी मागे ढकल कळलंच नाही, पण माझ्या बांधवानं प्रबुद्ध साठे ही व्यक्ती नाही, प्रबुद्ध साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली धम्म चळवळ आहे. प्रबुद्ध साठे हा व्यक्ती म्हणून जगलो नाही, तर आंबेडकरवादी चळवळ म्हणून जगलो आणि जगत. आज या तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज भीमप्रतिज्ञेला अभिवचन देतो आहे. आजपर्यंत मी 31 वर्ष पूर्ण वेळ धम्म प्रचारकाचं काम केलं. आतापर्यंत मी जवळपास 27,200 लोकांना, बहुजनांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि काल पंढरपूरला 5 एप्रिलला मराठा बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घर वापसी केली. इतिहास घडला बौद्ध पंढरीमध्ये. ओबीसी समाज, मराठा समाज, न्हावी समाज, धनगर समाज, मातंग समाज, चर्मकार समाज, होलार समाज, ओडार समाज इत्यादी बहुजन समाजानं बौद्ध पंढरीमध्ये बौद्ध धम्माचा दीक्षा घेऊन घर वापसी केली. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि तो कार्यक्रम करून याची दखल जागतिक पातळीवर घेतली. आणि उद्या येत्या 6 महिन्यानंतर लंडनच्या पार्लमेंट समोर आंबेडकरवाद आणि बुद्धी अँड बुद्धिझमवर व्याख्यान द्यायला चाललोय. लंडनच्या पार्लमेंट समोर पंतप्रधान श्रोत आहे, तो वक्ता प्रबुद्ध साठे तुमच्या समोर बोलायला आहे. काय कोण आहे? सासवडच्या विचारपीठावर जयंतीच्या निमित्तानं प्रबुद्ध साठे तुमच्याची मी भाषण नाही करत, व संवाद साधा आलोय. 6 महिन्यानंतर लंडनच्या पार्लमेंट समोर बुद्धिझम अँड आंबेडकरवादावर व्याख्यान आहे माझं. आणि ऐकायला ब्रिटनचे पंतप्रधान आहे, तो वक्ता तुमच्या समोर आलेला आहे. पण मला असं वाटतं त्याच्यापेक्षा ही विचार आजची जी सभा आहे ती माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी सभा आहे. लक्षात. याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जन्मभूमी ही सासवड आहे. काय? बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही जनार्दन सदाशिव रणपिसे या सासवड मधल्या भीमपुत्रानं साजरी केली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची सुरुवात सासवडच्या जन्मभूमीत, या सासवडच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे जनक ही सासवडची भूमी आहे. आणि या सासवडच्या भूमीमध्ये या नगर परिषदेचे आणि या बहुजन महापुरुषांच्या विचार संयोजन समितीच्या वतीनं हे सुरू केलेले जयंतीच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलायला मिळतंय की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान आहे. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान. खरं तर अनेकांनी इतिहास घडवला असेल, अनेकांनी युगे घडवले असतील, पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेच्या युगाचा इतिहास घडवला. म्हणून त्यांना युगपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर एका जातीचे नव्हते, एका जातीसाठी नाही काम केलं. थोडक्यात वेळ आहे, थोडकं संवाद अर्ध्या तासात उरकतोय. काय?
बाबासाहेब आंबेडकर एका जातीस बाबासाहेब आंबेडकरांनी एका जातीसाठी काम नाही केलं. संपूर्ण बहुजन समाजासाठी आयुष्याचं रणांगण करून बहुजन समाजाला सन्मान देणारा काम करणारा एकच महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. आंबेडकर म्हणजे आज बाबासाहेबांची जयंती होती. दोन लोक साजरी करतात. एक बाबासाहेबांचे भक्त साजरी करतात आणि बाबासाहेबांचे अनुयायी साजरे करतात. भक्तांची जयंती मोठी होती, त्याला उत्सव असे जत्रा कशी असते. बाबासाहेब आंबेडकरांची जत्रेचं स्वरूप आलं उत्सव. आणि बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी हे मोठ्या उत्साहात विचारानं साजरी करतात. सासवडचे या ठिकाणी संपन्न होत असणारी जयंती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायांची जयंती आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणून भीमराया घे तुझ्या अनुयायाची वंदना. भीमराया घे तुझ्या अनुयायाची वंदना. तू नव्हतास, तू जन्माला आला नव्हतास तेव्हा नव्हतो आम्ही माणूस. तू जन्माला आला, तुझं कर्तृत्व निर्माण झालं आणि आम्ही माणसं झालो. आम्ही बोलू लागलो, वाचू लागलो, लिहू लागलो, गाऊ लागलो, नाचू लागलो, माणसासारखं जगू लागलो. भीमराया घे त्या आनंदाची वंदना. जाळले गेले कित्येक घरांना तरी जय भीमचा नारा बंद नाही केला. अरे तोडले गेले कित्येक हातांना तरी निळा झेंडा सोडला नाही. घे त्या सांडलेल्या रक्ताच्या एका एका थेंबाची वंदना. भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना. भीमराया घे तुझ्या अनुयायाची वंदना. तुझ्या विचाराची प्रेरणा हीच आमची आता ताकद आहे. तुझ्या विचाराची प्रेरणा हीच आमची ताकद आहे. आता जिंकू केव्हा मरू नये. आता जिंकू केव्हा मरू नये तर जिंकण्यासाठीच लढू आणि त्यासाठी मरू. घे त्या राहिलेल्या युद्धाची वंदना. भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना. हे राहिलेलं युद्ध लढायचं आहे. त्या राहिलेल्या युद्धाची वंदना महामानवाला द्यायची आहे म्हणून जयंती साजरी करायची आहे. हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घ्या. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा मनगटात आणि डोक्यात घेतला तरच बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा माणूस, समाज आणि राष्ट्र घडेल. एका जातीसाठी बाबासाहेब आंबेडकर केलं नाही. एखादी चिमणी असती, चिमणी, आणि ती चिमणी आपल्या चोचीमध्ये चारा घ्यावा आणि ती चिमणी आपल्या पिलांना घरट्या करून आपल्या पिलांना भरवण्यासाठी जावं. वाटेत तिला अनेक हिंस्र पक्षाने अडवून घायाळ करावं आणि रक्तबंबाळ करावं. तशा अवस्थेमध्ये त्या चिमणीनं त्या आपल्या चोचीतला चारा तसा आपल्या घरट्यापर्यंत न्यावा आणि आपल्या पिलांना भरवावा. तशा प्रकारची अवस्था बाबासाहेब आंबेडकरांची होती. या माणुसकीचा चारा, संविधानाने दिलेला घटनेचा, हक्काचा, माणुसकीचा, समतेचा, परिवर्तनाचा, सन्मानाचा चारा ह्या एकट्या महार समाजाच्या किंवा बौद्ध समाजाच्या मुखात नाही घातला. काय हा केवळ बौद्ध समाजाच्या मुखात नाही घेतला. हा समाज हा मातंग समाजाच्या मुखात घातला. हा माणुसकीचा चारा हा चर्मकार समाजाच्या मुखात घातला. हा ओबीसी समाजाच्या मुखात घातला. हा आदिवासी समाजाच्या मुखात घातला. हा धनगर, माळी आणि मराठा बांधवांच्या मुखात घातला आणि नंतर प्राण सोडला. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे नेतृत्व आहे. आंबेडकर म्हणजे भारत आणि भारत म्हणजे आंबेडकर. दुसरी व्याख्याच असू शकत नाही. आंबेडकरवाद म्हणजे भारत आणि भारत म्हणजे आंबेडकर होय. अरे भारत हा देश लोकशाही देश उभा करण्याचं ऐतिहासिक काम जर आशिया खंडात या भारतामध्ये कुणी केलं असेल तर ते राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. काय 26 जानेवारी 1950 पूर्वी भारत नावाचा देश होता का? 26 जानेवारी 1950 पूर्वी भारत नावाचा देश होता का? 6,000 जातीचा समुदाय होता. विविध संस्थानिकांचं राज्य होतं. विविध जात, धर्म आणि प्रांताचं प्राबल्य होतं. या सर्वांना भारताच्या संविधानामध्ये
एकत्रित बांधून लोकशाही भारत जगाच्या पाठीवर उभा करण्याचं कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून केवळ भारतीय घटनेचे शिल्पकार नाहीत. काय बाबासाहेब आंबेडकर केवळ भारतीय घटनेचे शिल्पकार नाहीत, तर ते लोकशाही भारताचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, असा उल्लेख होणं गरजेचं आहे. आणखी एक छोटस घेतो. इथं संयुक्त जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा जयंतीच्या निमित्तानं सर्व महापुरुषावर प्रकाश टाकतो. एक सांगतो मी, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा जनाधार असणारा आमचा मराठा बांधवांचा थोरला भाव आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा जनाधार असणारा आमचा मराठा बांधव तसाच राहिला असता आणि पुढे सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि पुढे सत्यशोधक चळवळीचा जनाधार असणाऱ्या मराठा समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारलं असतं, तर या देशाचा पहिला पंतप्रधान पंडित नेहरू झाला नसता, तर या देशाचा पहिला पंतप्रधान महाराष्ट्राचा मराठा समाज झाला असता. हा इतिहास आहे. पण महात्मा फुलेच्या चळवळीची गद्दारी केली म्हणून स्वतंत्र भारताच्या नंतर सुद्धा आज ही पंतप्रधान होऊ शकलं नाही, हे वास्तव आहे. आता तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारा. आंबेडकरवाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर स्वीकारलं असतं तर भारत हा केव्हाच महासत्ता झाला असता. अरे आम्ही मेलो तरी चालेल, पण शिवराय जगले पाहिजे ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांना मांग मार रामुशाने दिली, म्हणून स्वराज्य झाले माणसाला. आमच्या उपाशी पोटातील भाकर आणि काळजातलं प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं आणि म्हणून स्वराज्य स्थापन झालं. काय कर्नाटकामधून तंजावर थोडक्यात घेतोय मी, समजून घ्या. छत्रपती शहाजी महाराजांनी कर्नाटकातून तंजावरला बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊंना महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं. ते कुणाच्या स्वाधीन केलं? यल्ल्या मांगाच्या स्वाधीन केलं. यल्ल्या मांगाच्या कुणाच्या? तंजावरला छत्रपती शहाजी राजाने भगवान बुद्धाचा भगवा ध्वज घेऊन बाल शिवाजी आणि जिजाऊंच्या हातात ही यल्ल्या मांगाच्या हवाली केलं. भगवा ध्वज हा धर्माचा नाही. भगवा ध्वज हा शहाजी राजाने भगवान बुद्धाच्या भगव्या ध्वजाचं पुनर्निर्माण करण्याचं काम छत्रपती शहाजी राजाने केलं. हे आम्हाला माहित नाही, हे माहित नाही आम्हाला. छत्रपती शहाजी राजाने भगवा बुद्धांचा भगवा ध्वज बाल शिवाजीच्या हातात दिला आणि यल्ल्या मांगाची हवाली केलं. छत्रपती शहाजी राजांना माहित होतं की एखाद्या सरदाराच्या हवाली केलं तर मोगलाच्या जहागिरीला वतनाला बळी पडून माझ्या मुलाला आणि पत्नीला ठार मारतील वाटणे, म्हणून हवाली कुणाच्या केलं? यल्ल्या मांगाच्या. कारण छत्रपती शहाजी राजांना हे माहित होतं की जात महारा मांगाची रामुशाची जात अशी आहे, अख्खी मोगलाई जर घरात ओतली आणि नरड्याला तलवार नव तोफ गोळा जर लावला डोक्याला तर मांगा महाराजची बहुजनाची रामुशाची माणसं मावळ गद्दार होणार नाहीत. म्हणून शहाजी राजाने जिजाऊंना आणि बाल शिवाजींना यल्ल्या मांगाच्या हवाली केलं. आज सुद्धा जगताप साहेब तुम्ही तोरणागडावर गेला, आता सुद्धा गेला शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला, तर यल्ल्या बुवा मांगाची आरती म्हटल्याशिवाय शिवजयंती साजरी होत नाही. आता सुद्धा परंपरा आहे. यल्ल्या मांगाने बाल शिवाजीला कुणाकडे पोहोचवलं? रायनाक परवीर महार या मराठा या सरदाराकडे पोहोचवलं. प्रचंडगडाचा किल्लेदार रायनाक परवीर महार आणि स्वराज्याला पहिला किल्ला दिला रायनाक परवीर या महाराने प्रचंडगड दिला. म्हणजे आम्ही मेलो तरी चालेल, शिवराय जगले पाहिजे ही भावना त्यावेळच्या अस्पृश्य शूद्र अतिशूद्र आणि बहुजन समाजानं दिली. म्हणून महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य, म्हणून या देशामध्ये
राज्य निर्माण केलं हे आहे. परंतु आपण महापुरुषांना जातीमध्ये वाटलं. काय जात? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय जात? भगवान बुद्धांनी बहुजन ही संकल्पना निर्माण करून बहुजन समाजाला जोडलं. बुद्धांनी पहिली संकल्पना बहुजन ही संकल्पना वापरली हो. म्हणून भगवान बुद्धांनी स्वीकारला ना. आता काय माझं नाव घेतलं तुम्ही प्रबुद्ध साठे, पण ही 2006 पूर्वी मी विष्णू साठे होतो. काय माझं नाव नावरूच नाव ठेवलं होतं आजीनं प्रेमानं लाडानं. म्हणजे मुलगा आपला जन्म घालायला मुलाला आपण आणि नाव ठेवायला पंचांगाकडं. पोराची लग्न आपली पत्रिका बघायला तिकडं. लग्नाचा किस्सा सांगतोय मी. 2006 पूर्वी विष्णू साठे होतो आणि 2006 ला 2500 मातंगाला बरोबर घेऊन मी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. आणि 22 बौद्ध धम्माचा स्वीकार करताना 22 प्रतिज्ञा म्हणावं लागते. आणि 22 प्रतिज्ञेतील पहिली प्रतिज्ञा आहे काय? मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. आणि मीच विष्णूसाठी प्रतिज्ञा करतोय. असं धरलंय मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही आणि मीच विष्णूसाठी. क्षणात निर्णय घेतला. माझ्या नावात सुद्धा इथल्या धर्म व्यवस्थेची घाण नको म्हणून धम्म दीक्षा बरोबरच नामांतर सुद्धा केलं आणि विष्णू साठेचा प्रबुद्ध साठे बनून आज चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. बोलल्या विचारानं जसा विचार तसं वागणं लय गरजेचं. आणि लग्नाचा सांगतो मी मगाशी म्हटलं आपण मुलं जन्माला आपण घालायची नाव ठेवायला तिकडं. मुलाची लेकरा बाळाची लग्न आपली पत्रिका बघाय तिकडं. अरे किती मानसिक गुलामी. देव धर्म आणि जातीची मानसिक गुलामीतून बाहेर पडून बहुजन समाजानं बौद्ध धर्माचा स्वीकार करून घर वापसी करा, तरच या देशाचं कल्याण आहे, तरच इथला माणूस समाज आणि राष्ट्राचं कल्याण आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. अरे देव नावाची दारू, धर्म नावाचा गांजा आणि जात नावाचं विष पाजून मनवाद्याने आपला सत्यानाश केला हो. तरी सुद्धा तुमच्याला कळना. अरे धर्माच्या नावाखाली घरात शिरून नरड्याला नख लावले. आपल्या प्रतिक्रांती दारात आली. नुसत्या मांगा महाराजांच्या बौद्धाच्या घरात नाही, ती मराठ्यांच्या सुद्धा दारात उभा आहे. ती धनगराच्या दारात उभा आहे. ओबीसीच्या दारात प्रतिक्रांती उभा आहे. लढणार का नाही? आम्ही लढणार. बाबासाहेबांच्या अवलाद आम्ही लढणार. इथल्या व्यवस्थेच्या जे बरोबर येतील त्यांना घेऊन आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय ही प्रतिक्रांतीच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांची लेकरच लढणार. हा विश्वास या ठिकाणी